नमस्कार मित्रांनो, अखेर तो क्षण आलेला आहे ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होतात, तो म्हणजेच तुमचे फायनल सीईटीचे हॉल तिकीट्स काल रात्री आलेले आहेत मित्रांनो. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आता पहा सीईटी सेलवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपलं स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल पहिलीच साईट तुम्हाला दिसते. तिथून तुम्हाला आपल्या लॉन्च पॅडवरती जाता येईल. इथं तुम्ही सिलेक्ट करायचं आहे, 27ला क्लिक करा. तुमच्या साइन इन आय डीवरती जाल डायरेक्टली आणि तुम्हाला तुमचा आय डी पासवर्ड टाकायचा आहे. डायरेक्टली तुम्हाला एंट्री मिळेल. तिथं गेल्यानंतर तुमच्या आय डीमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स, तिथं मॉक टेस्टचे देखील ऑप्शन्स आहेत. मागचा व्हिडिओ देखील पहा, मॉक टेस्ट कशा पद्धतीने लॉन्च करायच्या आणि सोडवायच्या. आता इथं पहा रजिस्ट्रेशन आहे, प्रोफाईल आहे तुमची. इथं मी तुम्हाला म्हणलं होतं इथून तुम्हाला तुमच्या फ्री मॉक टेस्ट मिळणार आहे. तर त्या तिन्ही मॉक टेस्ट परीक्षेला जाण्याच्या अगोदर सोडवा मित्रांनो, ज्या की फ्री ऑफ कॉस्ट आहेत. तुम्हाला तुमच्या फॉर्मच्या फीसमध्येच अवेलेबल करून दिलेल्या आहेत आणि त्या स्टँडर्ड मॉक टेस्ट आहेत, त्यामुळे अवश्य सोडवा. आणि बी काम बी कूल त्यांच्या मॉक टेस्ट म्हणजे स्टँडर्ड मॉक टेस्ट असणार आहे. सीईटीच्या स्कोअर किती येऊ द्या, फक्त शांत डोक्याने पेपर सोडवा आहे आणि स्वतःला चेक करा, स्वतःला टेस्ट करा, कारण ती फायनल सीईटी एन्व्हायरमेंटप्रमाणे टेस्ट आहेत. दुसरा मुद्दा, आपले जे हॉल तिकीट्स आलेले आहेत, इथं आहे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड, गेट द हॉल तिकीट. इथून तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला गेट हॉल तिकीट ऑप्शन दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला असं तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसतो, तुमचं नेम दिसतं आणि इथं तुम्हाला डाउनलोडचा ऑप्शन दिसतो मित्रांनो. सिम्पली डाउनलोडला क्लिक करा, तुमचं हॉल तिकीट तुम्हाला डिस्प्ले झालेलं दिसेल. पहा MST CET PCM ग्रुप ॲडमिट कार्ड. आता इथं तुमचं नाव येतं, त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर जे काय आहे ते, त्यानंतर डेट ऑफ बर्थ, रोल नंबर, युजर नेम तुमचा आणि डेट ऑफ बर्थ हेच तुमचा पासवर्ड असणार आहे फायनली सीईटीसाठी लॉग इन करताना. त्यानंतर रिपोर्टिंग टाईम तुम्हाला दिलेलं आहे 12:30च्या दरम्यान तुम्हाला सेंटरला रिपोर्ट करायचं आहे मित्रांनो. त्यासाठी घरून लवकर निघा. तुमचं क्वेश्चन पेपर लँग्वेज आहे, जेंडर आहे, त्यानंतर पर्सन विथ डिसेबिलिटी असेल तर कोणती डिसेबिलिटी आहे, एक्स्ट्रा टाईम रिक्वायर्ड असेल तर तो तुम्हाला मेन्शन केलेला असेल, स्क्राईब रिक्वायर्ड असेल तुमचं तर तिथं स्क्राईबचं मेन्शनिंग पूर्ण केलेलं आहे त्यांनी. त्यानंतर डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर वगैरे सगळं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की व्हेन्यू डिस्ट्रिक्ट, जसं की या कॅन्डिडेटचं व्हेन्यू म्हणजे जिथं एक्झाम होणार आहे ते आहे धाराशिव, तालुका पण दिलेला आहे धाराशिव. सीईटी एक्झाम सेंटर हे जे तुमचे पूर्वीचे हॉल तिकीट होते 4, 5, 6, 7 एप्रिलपर्यंत आलेले, त्याच्यामध्ये इथं थोडासा गोंधळ होता किंवा काही जणांचे जे सेंटर ॲड्रेस आहेत तेच डिस्प्ले झालेले नव्हते. तर कालच्या हॉल तिकीटमध्ये म्हणजे रात्री जे हॉल तिकीट्स आलेले त्याच्यात फायनली तुम्हाला इथं दिसतं आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक धाराशिव, गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक तुळजापूर रोड, डिस्ट्रिक्ट धाराशिव, पिनकोड वगैरे सगळं तुमचा ॲड्रेस पूर्ण आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी स्पष्टपणे इथं सूचना दिलेली आहे की तुम्हाला सीईटी एक्झामला जाताना काय घेऊन जायचं आहे मित्रांनो. इथं स्पष्ट दिलेलं आहे, ब्रिंग दिस हॉल तिकीट विथ करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ इन ओरिजिनल. तुम्हाला फोटो आय डी प्रूफ जसं की आधार कार्ड असेल, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, ह्या सगळ्या गोष्टी, वोटर्स कार्ड असेल, बँक पासबुक विथ फोटो आय डी असेल, तुमच्याकडे जे असेल ते, मी म्हणेल जनरली आधार कार्ड तुमच्याकडे राहू द्या. आधार कार्ड हा जो फोटो आय डी प्रूफ आहे तो सगळ्यांकडे असतो, त्यामुळे तो तुमच्यासोबत ठेवा. त्यानंतर हे सिग्नेचर वगैरे जे आहे हे अगोदर नका करू. तुम्ही जे प्रिंट डाउनलोड करता, आता बरेच मुलं विचारत असेल कलर प्रिंट काढू का ब्लॅक अँड व्हाईट काढू, हे पहा 4-5 रुपये जास्त गेले, 10 रुपये जास्त गेले तर काय हरकत आहे, पण कलर प्रिंट काढा. आणि इथली जी सिग्नेचर आहे ती घरी नका करू मित्रांनो. ती सिग्नेचर तुम्हाला इथं स्पष्ट दिलं आहे, टू बी साइंड इन फ्रंट ऑफ इन्व्हिजिलेटर. तुमचा जो सुपरवायझर असतो एक्झाम कंडक्ट करणार तुमच्या हॉलमध्ये, त्याच्यासमोर तुम्हाला ही सही करायची आहे. इथं जी जागा आहे ती त्यांच्या सिग्नेचरसाठी आहे. आता हे झालं तुमचा हॉल तिकीटचा विषय. तुमचा फोटो इथं आलेला असेल, इथं सिग्नेचर असेल आणि याच्यावरती तुम्हाला नवीन जो फोटो आहे ओरिजिनल तुमच्याकडे जो कलर फोटो असेल तो इथं स्टिक करायचा आहे, चिकटवायचा आहे आणि त्याच्यावरती साईन पण करायचे आहे. दुसरा मुद्दा, जर तुम्हाला तुमच्या नावामध्ये किंवा डेट ऑफ बर्थमध्ये काही जर प्रॉब्लेम असेल तर इथं अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम वगैरे दिलेलं आहे, तिथंच तुम्हाला वेबसाईटवरती चेक करायचं. आता मी येतो सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही ते म्हणजेच इन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत सीईटी सेलने त्या तुम्हाला फॉलो करायचे आहेत. याच्याकडे जनरली आपण दुर्लक्ष करतो आणि ऐन वेळेला आपला प्रॉब्लेम होतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय, पहा इथं काय दिसायला आहे तुम्हाला, तुम्ही चेक करू शकता. ओके, लेट्स चेक फॉर दॅट. Let's see. The candidate should reach the CET examination before the gate closure time. तुमचा गेट क्लोजर टाईम, आता या विद्यार्थ्याची शिफ्ट आहे दुपारची 2 ते 5 मध्ये पेपर होणार आहे, पण त्याचा जो गेट क्लोजर टाईम आहे तो दिलेला आहे त्यांनी 12:30.
म्हणजेच आफ्टरनून शिफ्टच्या विद्यार्थ्यांनी 12:30च्या आत त्या ठिकाणी सेंटर ॲड्रेसवरती पोहोचायचं, गेटच्या बाहेर पोहोचायचं, त्याच्या आत, त्याच्यानंतर नाही. यू विल बी रिक्वायर्ड टू एंटर युअर युजर नेम, पासवर्ड, डेट ऑफ बर्थ, जे काय आहे DDMMYY. तुम्हाला जे पण PC तुमच्या समोर असणार जिथं तुम्हाला पेपर द्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थच DDMMYY म्हणजे काय, डेट ऑफ बर्थमध्ये तुमची तारीख असेल, मंथ असेल आणि इयर असेल, ॲज मेन्शन ऑन द ॲडमिट कार्ड, जसं असेल तसं. प्लीज एन्श्युअर दॅट युअर नेम अँड अदर डिस्प्लेड ऑन द स्क्रीन आर करेक्ट. तुम्ही पेपर देण्यापूर्वी तुमचं नाव, त्याच्यानंतर बाकीचा जो डेटा आहे तो करेक्ट आहे याची खात्री तुम्हाला करून घ्यायची आहे. बायोमेट्रिक डेटा, लेफ्ट अँड राईट फिंगरप्रिंट, लाईव्ह फोटोग्राफ विल बी टेकन ॲट द एक्झामिनेशन. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे मित्रांनो. तिसरी सूचना, त्याला दुर्लक्षित करू नका. तुम्ही ज्यावेळी सेंटरवर जाचाल त्या ठिकाणी तुमचं लाईव्ह बायोमेट्रिक घेतलं जाणार आहे. डाव्या आणि उजव्या हाताचे जे काही फिंगरप्रिंट्स आहेत ते घेतले जाणार आहेत. मग आता याच्यात काळजी काय घ्यायची, खास करून मुलींना सांगतोय मी, तुम्ही मेहंदी वगैरे लावणं हा प्रकार आता बंद करा. ह्या 2-4 दिवसात तुमच्या हातावर कुठल्याही प्रकारची मेहंदी नसली पाहिजे. मुलींनो मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर मुलांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची इंक वगैरे, कलर वगैरे हाताला लागू देऊ नका, कारण एक्झामिनेशनच्या अगोदर तुमचे हँड्स जे आहेत ते क्लिअर कट फिंगरप्रिंट घेऊ शकतील अशा पद्धतीने ठेवा. If any objection is made to verification biometric data at any time during the examination, the candidature of candidate will be regarded as the points are applicable. If there is any coating on the fingers, ink असेल, मेहंदी असेल, पेंट असेल, ते काढून टाका. Coating is completely removed before the examination day. If there is dirt or dust on the fingers, wash them before taking fingerprints. पहा, तुमच्या हाताला चुकून समजा जाताना सुद्धा प्रवासामध्ये डस्ट किंवा धूळ लागलेली असेल तर त्या ठिकाणी कुठंतरी पाण्याची सोय असते, तिथं तुम्ही तुमचे हात स्वच्छ करून घ्यायचेत. Candidates should refrain from wearing caps, mufflers or any other type of head or face coverings at the time of biometric. आता तुमचं तिथं लाईव्ह फोटोग्राफ घेतात की तुम्ही अपलोड केलेला फोटो आणि तुम्ही स्वतः एकच आहेत हे सिद्ध करण्यासाठी सेंटरच्या बाहेरच तुमचं लाईव्ह फोटोग्राफ घेतात. त्यावेळी कॅप घालणं किंवा मफलर गुंडाळणं किंवा कुठल्याही प्रकारचं फेस मास्किंग, चेहरा झाकून राहील असं काही करू नका, कारण तुमचा हॉल तिकीटचा फोटो आणि ते जे बायोमेट्रिक लाईव्ह फोटोग्राफ आहे तो मॅच झाला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, यू आर रिक्वायर्ड टू ब्रिंग हॉल तिकीट विथ द करंटली व्हॅलिड फोटो आयडेंटिटी. याबद्दल तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलेले की फोटो प्रूफ तुमच्याकडे पाहिजेच. त्यानंतर कॅन्डिडेट्स ऑप्टेड फॉर स्क्राईब शाल ब्रिंग ड्युली फिल्ड स्क्राईब्ड प्रो फार्मा. स्क्राईब आहे, तुम्हाला रायटर कोणतरी पाहिजे किंवा पेपर सोडवणारा सोबत पाहिजे. डिसेबिलिटी सर्टिफिकेट तुमचं त्या प्रकारचा आणि तो डेटा जो आहे पूर्ण तुम्हाला सेंटरला प्रोव्हाइड करावा लागेल. ब्राउचर गिविंग इन्फॉर्मेशन इन्स्ट्रक्शन्स अबाउट द नेचर ऑफ एक्झामिनेशन इज अवेलेबल ऑन द वेबसाईट CET सेल. आता कशा पद्धतीने एक्झाम होणार आहे हे ऑलरेडी इथं आहे, तुम्ही बघताय, पण खूप सारे व्हिडिओज पण आपण त्या संदर्भात अपलोड केलेले आहेत. आता या पेपरमध्ये काय आहे, दिस पेपर इज हॅव्हिंग 2 ग्रुप्स ऑफ फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स. पहा, PCMचा पेपर आहे, तर 2 ग्रुपमध्ये हा पेपर तुमचा डिवाइड झालेला आहे. कोणते 2 ग्रुप आहेत बघा, तर पहिला जो आहे तो पहिला 90 मिनिटासाठी फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर आहे आणि नंतरचा 90 मिनिटाचा मॅथमॅटिक्सचा आहे. सो फर्स्ट 90 मिनिट्स फिजिक्स केमिस्ट्री विल बी submitted after the completion of 90 minutes. पहा, फिजिक्स केमिस्ट्री ग्रुप विल बी ॲटो सबमिटेड. पहिले 90 मिनिट तुम्हाला सबमिटचं बटन देखील दिसणार नाही. तुमचा फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर 90 मिनिटानंतर बरोबर 1.5 तासानंतर ॲटो सबमिट होणार आहे. मग तुम्हाला तो 90 मिनिटाच्या आत सोडवायचा आहे किंवा वेळेत सोडवायचा आहे, त्याच्यानंतर 1 सेकंदसुद्धा तुम्हाला मिळत नाही. समजा तुमचे फिजिक्स केमिस्ट्रीच्या 100 क्वेश्चनपैकी 90 क्वेश्चन अटेम्प्ट झाले तरी पण तुमचा वेळ संपला की पेपर सबमिट होईल. दुसरी गोष्ट, तुम्ही पहिल्याच 5 मिनिटात अख्खा पेपर सोडवला, टुक 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 करून तुक्के मारले, तरी पण तुम्हाला लगेच 6व्या मिनिटात पेपर सबमिट होत नाही. जरी पण तुम्ही क्वेश्चन 100 सोडवले तरी सुद्धा पहिल्या 90 मिनिटानंतरच तुमचा पेपर सबमिट होतो. तुम्ही जरी अर्धा तास अगोदर संपवला तरी पण पेपर सबमिट होत नाही, म्हणजे सबमिटचं बटन तुम्हाला दिसणार नाही. ॲटो सबमिशनची त्यांनी फॅसिलिटी केलेली. मॅथमॅटिक्स ग्रुप विल बी एनेबल्ड विथ 90 मिनिट्स. त्याच्यानंतर 90 मिनिटाचा मॅथचा पेपर ओपन होतो पहिल्या 90 मिनिटानंतर. यू मस्ट ब्रिंग अ बॉल पेन विथ यू. तुमच्यासोबत एक बॉल पेन पाहिजे सही करण्यासाठी इन प्रेझेन्स ऑफ द इन्व्हिजिलेटर. द मिअर फॅक्ट दॅट हॉल तिकीट हॅज बीन इश्यूड यू डज नॉट इम्प्लाय दॅट युअर कॅन्डिडेचर हॅज बीन फायनली declared or cleared by the state CET. Application for examination have been accepted. True and correct. It may be noted that CET cell will take up verification. आता जरी तुम्ही माहिती दिले ऑनलाईन दिलेली, तुमच्याकडे हॉल तिकीटवर जी काही माहिती दिली त्या प्रत्येक माहितीचं क्रॉस व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी केल्या जाणार आहे तुमचं सेंटरवरती. त्यामुळे त्या गोष्टीला तयार राहा. कुठल्याही प्रकारचं फ्रॉड तुम्ही करायचं नाही मित्रांनो, त्याचा प्रॉब्लेम तुम्हाला येऊ शकतो.
त्यानंतर युअर रिस्पॉन्सेस विल बी अनालाइज विथ ऑथर कॅन्डिडेट्स डिटेक्ट पॅटर्न्स ऑफ सिमिलरिटी राईट अँड रॉंग आन्सर्स. कुठल्याही प्रकारची कॉपी करणं, दुसऱ्या विद्यार्थ्यांना मदत करणं, याचे आन्सर त्याला सांगणं, हा प्रकार आढळून आला तर तुमचं कॅन्डिडेचर कॅन्सल होऊ शकतं, म्हणजे तुमची एक्झाम ते कॅन्सल करू शकतात मित्रांनो. अजून काय गोष्ट आहे बघा, 1 मिनिट. यू मस्ट रिपोर्ट ॲट द एक्झामिनेशन बिफोर द टाइम ॲज प्रिंटेड ऑन द हॉल तिकीट. आता तुम्हाला इथं या कॅन्डिडेटला 12:30ला पोचायला सांगितलं, कारण आफ्टरनून शिफ्ट आहे. मॉर्निंग शिफ्ट जी असते तिथं सुद्धा तुम्हाला तसंच 1.5 तास अगोदर सेंटरवर जायचं आहे. त्यामुळे एक काळजी घ्या, तुम्ही त्या सेंटरचा अंदाज आदल्या दिवशीच घ्या मित्रांनो, किंवा तुम्हाला तिथं जायला किती वेळ लागणार आहे तुमच्या घरापासून. समजा तुमचं सेंटर दुसऱ्या शहरामध्ये 3 तासाचा प्रवास आहे, तर असं होऊ नये की तुम्ही गाडीत बसलात, गाडीतून उतरलात आणि लगेच पेपरला गेलात. तुम्हाला झोप लागू शकते, कंटाळा येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या सेंटरवरती किमान बिफोर 2-3 तास तरी गेलं पाहिजे आणि फ्रेश राहिलं पाहिजे. तुम्ही जर कंटिन्युअस प्रवास केला 5-6 घंटे तर तुम्ही थकून जाणार आहेत. त्यामुळे जर सेंटर दूरचं असेल तर मी म्हणेन की आदल्या दिवशी तुम्ही त्या व्हेन्यूला जा, त्या ठिकाणी पोहोचा आणि त्या लोकल स्टेटपासूनच तुम्ही सेंटरवरती फ्रेश माइंडने पूर्ण झोप घेऊन जायचं आहे. ओके, प्रवास करून लगेचच थकल्या तिथं जाऊ नका, त्याचा परिणाम तुमच्या पेपर एफिशियन्सीवरती होईल. प्लॅनिंग करा तुमच्या त्या डेटचं, व्हेन्यूचं सगळं. इफ अ कॅन्डिडेट इज फाउंड इन पोझिशन ऑफ एनी ऑफ द बँड ॲटम्स. आता पहा, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेटर, नोटबुक, मोबाईल फोन, स्मार्टफोन, स्मार्ट वॉच हे कुठलेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट त्या ठिकाणी अलाउड नाही आहेत. आणि मग तुम्ही महागडे फोन्स घेऊन जाणार, वॉचेस घेऊन जाणार, ज्या काही तुमच्या प्रेसियस थिंग्स आहेत, महागड्या वस्तू आहेत, मोबाईल वगैरे, तिथं सेंटरवर कोण सांभाळणार आहे. त्यामुळे शक्यतो ते घेऊन जाऊ नका, किंवा जाणार असेल तर तुमच्यासोबत कोणीतरी तुमचा एखादा व्यक्ती पाहिजे ज्याच्याकडे तुम्हाला ते सगळं ठेवता येईल. कारण सेंटरच्या आतमध्ये यापैकी कुठलीही गोष्ट, स्मार्टफोन्स अलाउड नाही आहेत, कॅल्क्युलेटर्स अलाउड नाही आहेत, स्मार्ट वॉचेस अलाउड नाही आहेत. ड्रेस कोडसुद्धा तुम्हाला अगदी सिम्पल ठेवायचं, जसं CET सांगते तसं. इफ अ कॅन्डिडेट इज फाउंड इन पोझिशन ऑफ एनी ऑफ द बँड ॲटम्स, त्यांच्याकडे जर असेल तर तुम्हाला ते सेंटरच्या बाहेर थांबवू शकतात. एनी रिक्वेस्ट फॉर चेंज ऑफ डेट सेशन सेंटर व्हेन्यू विल नॉट बी एंटरटेन. तुम्ही जर म्हणचाल माझी डेट बदलून द्या, मला शिफ्ट 11ची 12 करा, असा कुठलाही प्रकार CET सेल करत नाही आहे. जे तुम्हाला हॉल तिकीटर आलं आहे त्याच दिवशी, त्याच वेळेला, त्याच सेंटरवरती तुम्हाला प्रेझेंट राहायचं आहे मित्रांनो. इन्स्टन्सेस फॉर प्रोव्हाइडिंग इनकरेक्ट इन्फॉर्मेशन. आता तुम्ही जर इनकरेक्ट इन्फॉर्मेशन भरलेली असेल ऑलरेडी तिथं काहीतरी, तर ती हॉल तिकीटवर जर आलेली असेल आणि ते जर मिसमॅच होत असेल बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनमध्ये, तर तुम्हाला ती एक्झाम ते कॅन्सल करू शकतात. तेवढा अधिकार सेंटरच्या त्या अधिकाऱ्यांना आहे. एनीवन फाउंड टू बी डिस्क्लोजिंग, पब्लिशिंग, रिप्रोड्युसिंग, ट्रान्समिटिंग, स्टोरिंग ऑर फॅसिलिटेटिंग ट्रान्समिशन ऑफ स्टोरेज ऑफ टेस्ट कंटेंट्स. पहा, जर तुम्ही कुठल्याही प्रकारचा तिथं तुम्हाला जो पेपर अवेलेबल झाला आहे त्याचं शूटिंग करणं, किंवा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणं, किंवा कुठल्याही प्रकारचं जे पण तो पेपर बाहेर जाईल सेंटरच्या, असं जर काही केलं तर तुमची एक्झाम कॅन्सल होऊन तुमच्यावरती तसा गुन्हा पण नोंद होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या, तुमच्या मार्फत कुठल्याही प्रकारचं सेंटरला प्रॉब्लेम्स येणार नाहीत. इन केस ऑफ एनी डिस्क्रिपन्सी व्हॅरिएशन बिटवीन द डिफरंट लँग्वेज ऑर व्हर्जन्स ऑफ क्वेश्चन पेपर. समजा तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी लँग्वेज मोडमध्ये पेपर सोडवण्याचं दिलं आणि जर तो तुम्हाला अवेलेबल नाही झाला, तर शेवटी तुम्हाला इंग्लिश व्हर्जन जो क्वेश्चन पेपरचा आहे तो फायनल मानावा लागेल आणि तो पेपर द्यावाच लागेल, त्याला पर्याय नाही, असं त्यांनी CET सेलने सांगितलं. दिस एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड अंडर CCTV अँड रिलेटेड सर्व्हिलन्स. पूर्णतः CCTVच्या प्रेझेन्समध्ये ही एक्झाम होणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं मिसबिहेवियर त्या ठिकाणी तुम्हाला करायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. संपूर्णतः स्वतःची काळजी घ्या. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या सूचनांचं पालन करायचं आहे. इथं तुम्हाला सगळं डेट, तुमचा ॲप्लिकेशन नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे. ह्या सगळा डेटा चेक करा, करेक्शन आहे का बघा. जर काही करेक्शन असेल तुमचं तर तिथंच तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. तुमचा फोटोग्राफ वगैरे सगळ्या गोष्टी येतात आणि तुम्हाला इथंच ऑप्शन असतो डाउनलोड हॉल तिकीटचा. एकदा डाउनलोडमध्ये आलात की इथं असतं डाउनलोड करा, कलर प्रिंट करा आणि ह्या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम सेंटरला जायचं आहे. सो आता तुम्ही खूप छान अभ्यास केलेला आहे. ह्या सगळ्या सूचना मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. या सूचना परत लक्षात ठेवा. वाटल्यास व्हिडिओ पुन्हा रिपीट करून बघा, कारण ह्या इन्स्ट्रक्शन्स खूप महत्त्वाच्या आहेत. सेंटरवर पोहोचणं असेल किंवा त्या ठिकाणचं जे एन्व्हायरमेंट आहे ते कशा पद्धतीचं असतं. मी तुम्हाला आणखीन हे सांगितलं की हाताची स्वच्छता पण महत्त्वाची आहे. ऐन वेळेला फिंगरप्रिंट्स बऱ्याच विद्यार्थ्याचे मॅच होत नाहीत तिथं, त्यामुळे त्याला पेंट, डस्ट, मेहंदी, काही जर असेल तर ते पण रिमूव्ह करा तुमच्या शिफ्टच्या 2 दिवस अगोदरच. सो आता तुम्हाला तुमचं हॉल तिकीट घेऊन एक्झामला जाता येईल. तुम्हाला तुमच्या CETच्या एक्झामसाठी खूप शुभेच्छा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये, एका CETच्या नवीन अपडेटमध्ये.